तर नमस्कार मंडळी, मी आहे अनिता, शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। तर बघा, आज आपल्याला करण्याची अगदी चुलीवरची खमंग अशी भाकर आणि ठेचा या ठिकाणी बनवायचा आहे। तर चला मग हे बघा मंडळी, कळण्याचं पीठ दाण्यासाठी या ठिकाणी शाळू आणि उडीद घेतले आहे आणि घरची चक्की असल्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण दळू शकतो। तर हे पीठ जास्त बारीक सुद्धा पाहिजे नाही, जास्त जाड सुद्धा पाहिजेत नाही, तर असं मीडियम हे पीठ मी दळून घेतलं होतं। आणि इकडे घेतला आहे ते बघा, हिरवी मिरची, सांबार आणि लसूण, अगदी गावरान लसूण आहे हा। तर हे आहे ठेच्याचं पूर्ण सामान। तर बघा, मी पीठसुद्धा इकडे चाळून घेतला आहे आणि कळण्याच्या भाकरी टाकण्यासाठी व्यवस्थित असं मीठसुद्धा टाकावं लागतं। तर हे पीठ चाळून घेतल्यानंतर ते जे मीठ आहे ते मी मिक्स करून घेत आहे। तर अशा चुलीवरच्या खमंग अशा कळण्याच्या भाकरी आज बनवायच्या आहे। तर चला मग, इकडे तवासुद्धा तापायला ठेवला आहे ना। अगोदर आधी ठेचा बनवून घेते, नंतर कसं की गरम गरम त्या कळण्याच्या भाकरी लगेच बाबांना आणि यांना मी वाढून देणार आहे। तर म्हणून म्हटलं अगोदर ठेचा बनवून घ्या। तर ते बघा, तवा तापला आणि ह्या अशा मस्त मिरच्यासुद्धा ह्या चुलीवरच मी भाजून घेणार आहे। तर इकडे मिरच्यासुद्धा भाजणं चालू होत्या। तर खूप छान असं पाऊस वगैरे असल्या की या कळण्याच्या भाकरी अशा खाऊ वाटतात, त्यामुळे आज इकडे बनवा म्हटलं कळण्याच्या भाकरी। तर हिरव्या मिरच्या होत्या आणि सांबारसुद्धा शेतातलाच होता, तर त्यामुळे आज या कळण्याच्या भाकरी आणि ठेचा इकडे बनवणं सुरू आहे। तर अशा खूप छान मिरच्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आणि कच्च्या जर मिरच्या जर ठेवल्या तर ठेचा असा खमंग लागत नाही। तर इकडे भाकरीची सुद्धा तयारी सुरू आहे आणि हे बघा, उंडासुद्धा मळून घेतला आणि मधातली क्लिप जी आहे मी भाकरी टाकते तर तीच माझ्याकडून या ठिकाणी आली नाही, कारण माझ्याकडे कोणतं स्टँडसुद्धा नाही, माईकसुद्धा नाही। तर हे बघा, इकडे ठेचासुद्धा मी वाटून घेतला आहे। तर सर्वांनी मला सपोर्ट करा नक्कीच। मी जे पुढील आपल्या व्हिडिओसाठी साहित्य लागणार आहे ते आणील। आणि हे बघा, भाकरसुद्धा इतकी खमंग अशी भाजली होती, ते बघा अशी कडक, अगदी खूप छान अशी भाकर या ठिकाणी भाजली आहे। तर सगळे मंडळी आमच्याकडे नक्कीच कळण्याची भाकर खाण्यासाठी या। तर हे बघा, आता बाबांना तिकडे मी वाढून देणार आहे। तर ते म्हणत होते की कळण्याची भाकर जर भाजली असेल तर लगेच मला घेऊन ये। हे बघा, कढईचं तेलसुद्धा त्याच्यावर टाकणार आहे। तो खूप छान आणि एकदम असं गावरान आणि स्वादिष्ट जेवण आज बनवलं आहे। आणि त्याच्यासोबत कांदासुद्धा बाबांना मागवला होता। तर आता इकडे बाबा जेवणार आहे। तर बाबा म्हणतात खूप छान अशी भाकर झाली आहे। तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग आहे। तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।